10th स्टँडर्डच्या मुलांसाठी जे ग्रामर लेक्चर सिरीज आपण पाहतोय त्यात आज विषय आपला आहे ऍक्टिव्ह पॅसिव्हचा परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्सेस जे आहेत ते तीनही काळामध्ये ऍक्टिव्हची पॅसिव्ह आपण चेंज करू शकतो. तर पहिले आपण पाहिले सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. तर सिंपल तीनही होतात, कंटिन्युअसचे 2 होतात, प्रेझेंट आणि पास्ट, आणि परफेक्टचे 3 होतात. सो टोटल जे आहे आपण पाहिलं पहिल्या लेक्चरमध्ये फक्त 12 पैकी 8च काळ जे आहे ते ऍक्टिव्हची पॅसिव्ह होतात. तर हे आहेत शेवटचे 3 जे आज आपण बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर परत एकदा आपण मूळ मुद्द्यावर येऊया. टू बी सोबत क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं असतं. टू बीचं रूप दिसलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घेता येतं. तो ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला आठवणीनं टू बीचं रूप आपल्याला यूज करायचंच आहे. आता यात कुठेही टू बीचं रूप दिसत नाहीये. शी नंतर हॅज आहे, हॅज आहे टू हॅवचं रूप. सो आपल्याला वाक्य बदलायचं कसं आहे बघूया. इथून आपलं वाक्य सुरू होईल. वाक्याचा जो शेवटचा भाग आहे की जिथून आपल्याला आपलं नवीन वाक्य सुरू करायचं तो हा आहे. सो हे लिहून घ्या दोन्ही शब्द. द प्रोजेक्ट, एकच प्रोजेक्ट आहे. ओके. शी हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. आता एकच प्रोजेक्ट आहे तर आपल्याला घ्यायचं हॅज. हा आपण घेणार आहोत टू बीचं रूप, पण यानंतर येईल. द प्रोजेक्ट हॅज बीन. तर टू बीचं रूप जे येणार आहे ते येणार आहे बीनच्या रूपामध्ये. द प्रोजेक्ट हॅज बीन. पुन्हा घ्यायचं V3चं रूप जे आहे तसंच येईल, कारण तो जो शब्द आहे तो फार काही बदलत नाही. ईडी सोबत असलेला तो तसाच राहणार. द प्रोजेक्ट हॅज बीन कम्प्लिटेड. हे झालं V3. करता कोण आहे? शी. आता तो चेंज करायचा, बाय घेऊन आधी बाय नंतर हर. हे आपलं वाक्य इथे कम्प्लीट झालंय. इझी आहे. आपल्याला फक्त कन्सेप्ट ही लक्षात ठेवायची ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना की टू बीच्या रूपांसोबत क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. सो आज आपण बघतोय परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये असतो टू हॅव प्लस V3. हे आपण टेन्सेसच्या वाक्यामध्ये सुद्धा पाहिलं आहे की परफेक्ट टेन्स मध्ये येतं टू हॅव. मग ह्या प्रकारच्या वाक्यात आपण बघायचं आहे की आपण टू हॅव सोबत बी कसा यूज करणार. सो हॅज नंतर बी यूज करणार. द प्रोजेक्ट एकच आहे म्हणून हॅज, त्यानंतर टू बीचं रूप जे हे आहे टू बी नंतर V3 कम्प्लिटेड आणि नंतर करता. ओके. द प्रोजेक्ट हॅज बीन कम्प्लिटेड बाय हर. व्हेरी इझी. ओके. नंतर घेऊया पास्ट परफेक्ट टेन्स. वाक्य आहे दे हॅड फिनिश्ड द टास्क. दे हॅड फिनिश्ड द टास्क. आता मी जेव्हा टेन्सेस शिकवले मी नेहमी म्हणते जर तुम्हाला प्रेझेंट टेन्स छान समजला तर पुढच्या टेन्सेसचा फार असं डीप स्टडी किंवा त्याला फार वेळ देण्याची गरज नसते. जर हे समजलं असेल तर हे आपल्याला पटकन सांगता येईल. ओके. आपण बघूया वाक्य दे हॅड फिनिश्ड द टास्क. आता हे आपल्याला घ्यायचंय फर्स्ट पोझिशनला. वाक्य आपलं सुरू इथून होईल. द टास्क अनेक वचन आहे, पास्ट टेन्स आहे तर ते चेंज होणार नाही. करता जो आहे एक वचन असेल अनेक वचन असेल तर त्यात फार काही फरक पडत नाही जेव्हा इथे हॅड असेल. दे हॅड फिनिश्ड द टास्क. द टास्क पुढे येणार हॅशच्या जागी फक्त हॅड घ्यायचं आणि पूर्ण वाक्य आपल्याला आहे त्याच पद्धतीने त्याच फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर हा आहे यातला बदल. इथे फक्त हॅज आहे, इथे हॅड येईल. बाकीचं सेमच असणार आहे. द टास्क हॅड बीन पुढे काय आहे फिनिश्ड. तोच शब्द राहणार फिनिश्ड. ओके. हे आहे क्रियापदाचं तिसरं रूप आपलं. इथे हे थर्ड फॉर्मच आहे बाय देम. करता कोण आहे? बाय दे आहे तर देचं होणार देम. फिनिश्ड. अशा पद्धतीने आपण एकदम इझिली पूर्ण जर वाक्य तुम्ही छान पद्धतीने पाहिलं जर इथे आपल्याला हॅड असतं, इथे हॅड असतं तर आता इथे पण हॅड घ्यायला लागेल. तर म्हणजे प्रेझेंट पास्ट करताना फक्त हॅव हॅजच्या जागी आपल्याला हॅड यूज करायचं. बाकी पूर्ण वाक्य सेमच पद्धतीने चेंज होतात. सगळीकडे फॉर्मॅट सेम राहणार. टू बी आहे आपला इथे बीन. जेव्हा आपण कंटिन्युअस टेन्सचे एक्झाम्पल पाहिले तेव्हा आपला टू बी होता बीइंग. बी सोबत आपण ING लावलं. ओके. लास्ट सेंटेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स. शी विल हॅव बेक्ड अ केक. आता हे फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. इझिली आपण चेंज करू शकतो. वाक्य सुरू होईल आपलं इथून. लिहून घेऊया अ केक. शी विल हॅव बेक्ड अ केक. अ केक will have been, will have सेम राहणार कॉन्स्टंट. जसं आपण इथे हॅड होतं
तर नंतर आपला जो ऑब्जेक्ट आहे त्यानंतर आपण हॅड तसंच ठेवलंय, प्रोजेक्ट इथे हॅज होतं, हॅज तसंच आलंय, त्यानंतर टू विथ रूप येणार, इथेही सेम आहे. केक नंतर विल हॅव हा शब्द इथे त्यासाठी तसा आहे, नंतर इकडे येणार आहे विल. ओके, केक विल हॅव बीन, V3 घ्यायचं आपल्याला, बेक्ड हा झाला V3, कोणी बनवलाय, बाय हर, लेडी, सो इथे येणार दिस इज हाऊ वी चेंज. फक्त आपल्याला हेल्पिंग वर्ब्स प्रॉपर माहित पाहिजे. मग तुम्ही परफेक्ट टेन्स जो आहे तो पास्ट असेल, प्रेझेंट असेल, फ्युचर असेल, कुठलाही टेन्स असेल तरी तुम्ही इझिली चेंज करू शकता. सो आज आपण परफेक्ट टेन्स ऍक्टिव्हचं पॅसिव्ह होताना पाहिलं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आय विल गो असाइड, तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि छान पद्धतीने नोट्स बनवा. आता हे झाले टेन्सेस, 8 टेन्सेस आपण ऍक्टिव्हचे पॅसिव्ह कसे चेंज होतात हे पाहिलं. या व्यतिरिक्त अजून काही वाक्य आहेत की जे एक्झामला हमखास येतात, जसं की सजेशन असेल, ऑर्डर असेल, क्वेश्चन असेल, ते आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.